ऍक्च्युली जेव्हा आपण नेल्स करतो तेव्हा नेल्स वरती क्लायंटला असं पाहिजे असतं की फ्लावर पाहिजे असतं किंवा डायमंड्स हवं असतात. त्याची आफ्टर केअर काय घ्यायची, कारण 2 दिवसांनी मग काय सांगतील की माझे नेल्स तुटलं कसं काय, ते डायमंड्स निघालं कसं काय, मग आफ्टर केअर काय घ्यायची त्याची आपण. तुम्ही नेल आर्ट करताना कोणते तुम्ही जे नेल आर्ट सिलेक्ट करताय आज तुमचं प्रोफेशन, सपोज तुझं डेली वर्क जर तू IT मध्ये आहे सो तुला जस्ट कम्प्युटर वर्क आहे त्यात तर ते मेंटेन राहील. बट जर तू एक हाऊस वाईफ आहेस तर तुला ते मेंटेन करणं खूप अवघड आहे. जर तू ओकेजनली करत असशील तर ठीक आहे, बट जर डेली रुटीन मध्ये जर आपण फ्लावर अँड स्टोन सारखं जर आर्टवर्क करतो तर ते लास्ट करणार नाही, कारण ते केसांमध्ये काही काम करताना अडकणार आणि ते निघण्याचे चान्सेस आहे. असाच एक किस्सा झाला होता. माझे एक क्लायंट होतं, त्यांनी नेल आर्ट करून दिला माझ्याकडून. त्यांनी प्लेन पिंक शेड केला होता नेल आर्ट मध्ये ॲक्रेलिक एक्सटेन्शन्स मध्ये, आणि घरी गेल्यानंतर सेकंड डे त्यांचे वन हात थोडा येलोइश झाला होता आणि एक नॉर्मल पिंक राहिलं होतं. सो तर कारण त्यांनी जेवण केलं होतं. सो त्यांनी जेवण केल्यानंतर जो हळदीचा जो शेड असतो सो त्यांचा एक हात थोडा येलोइश पिंक दिसत होता आणि एक हात रेड. जर तुम्ही हाऊस वाईफ आहात सो तुम्ही शेड्स पण तसेच चूज करा डार्क, जेणेकरून तुमचं जे डेली वर्क आहे त्यात त्या शेड्सचा काही इश्यू होणार नाही आणि तुमचं नेल आर्ट पण मेंटेन राहील. आणि तुम्ही असं करू शकता, चूज करताना तुम्ही तुमच्या प्रोफेशन वाईज चूज करा, ते मेंटेन राहील, तुम्हाला करताही येईल नेल आर्ट आणि तुमचं जेणेकरून ते मेंटेन राहील, छान होईल.